स्वाहा
नमस्ते शुभमन्त्रे च विशुद्धासुरगादिः जागतं महादेवी जपं सिद्धं करोष्यामि ऐहिकाय सृष्टिरूपाय लिङ्गाय प्रतिपादिका लिङ्गाय कामरूपिण्यै बीजरूपे नमोऽस्तुते चामुण्डाचण्डघाती च ऐकाय वरदाय विद्ये चारुवदायिन्यं नमस्ते मंत्ररूपिणी अनंत ब्रह्मांड पिता भगवान परमात्मा ज्या भगवंताचं स्वरूप सतही आहे, चितही आहे आणि आनंदही आहे. आणि अशा परमात्म्याची सहधर्मचारिणी अर्धांगिनी अद्वैय शक्ती परांबिका जगदंबिका अंबिका रेणुका आई भगवती जगदंबेला प्रथम वंदन नमस्कार. वैकुंठवासिनी आई भगवती जगदंबा जी अखंड परमात्म्याच्या सहवासात निवास करते. म्हणून भगवंत आणि भगवतीच्या चरणार्पिता नमस्कार. भगवान नारायणासोबत
भगवान शंकरांसोबत जी पार्वती आहे, भगवान ब्रह्मदेवांच्या सोबत जी महासरस्वती म्हणून आहे, अशा महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीच्या चरणारविंदाला प्रथम वंदन. जिची आराधना करून, जिची उपासना करून काहीच सामर्थ्य, काहीशी शक्ती आपल्याला प्राप्त व्हावी, हा एक हेतू आहे. जिच्या जराशा कृपेचा प्रभाव आणि परिणाम असा होणार असतो की आपण मस्त होऊन जातो. आपल्याला लागतं किती? विचार करा ना, आपल्याला पाहिजे किती? खूप पाहिजे, खूप लागतं असं जरी वाटत असलं तरी सुद्धा आपल्याला फार थोड्या गरज आहे. या क्षणाला काहींना असं वाटत असेल की माझ्याजवळ सारं काही आहे, काहींना असं वाटत असेल की माझ्याजवळ आहे ही गोष्ट खरी आहे, पण पुरत नाही, अजून पाहिजे, ही गोष्ट खरी. आणि काहींना असं वाटत असेल की माझ्याजवळ तर काहीच नाही. पहा, सगळ्यात जास्त कोणाला पाहिजे? याला उत्तर आहे ज्याच्याजवळ काहीच नाही. भूक लागली तर कोरभर भाकर सुद्धा ज्याच्याजवळ नाही, लज्जा रक्षणापुरतं वस्त्रही ज्याच्याजवळ नाही, थंडी ऊन वाऱ्यापासून संरक्षण व्हावं ज्याच्यासाठी निवारा ज्याच्याजवळ भरभक्कम नाही. बाजारामध्ये जावं तर धन नाही, समाजाकडे पाहावं, समाजामध्ये राहावं तर सन्मान नाही, परिवाराच्या संबंधाचा विचार करावा तर आपल्यावरती कुणाचं प्रेम नाही. ज्याच्याजवळ निर्वाहापुरतं सुद्धा नाही, खरी गरज तर त्याला जास्त आहे. म्हणजे काहींजवळ काहीच नाही, काहींजवळ निर्वाहापुरतं आहे, आणि काहींजवळ एवढं आहे की निर्वाह पूर्ण होऊ नये, शेष राहत आहे, बचत राहते, शिल्लक राहत आहे. सगळ्या परिवाराने एकत्र प्रसाद घेण्यासाठी बसला परिवार, तरी सुद्धा प्रसाद घेतल्यानंतर घरामध्ये धान्य शेष आहे, शिल्लक आहे. एका वेळेला अंगावरती एक वस्त्र परिधान करावं लागतं. एक वस्त्र अंगावरती परिधान केल्यानंतर ज्याच्या कपाटामध्ये वस्त्राचा ढीग आहे, पर्याप्त द्रव्य आहे, धन आहे, त्याला गरज नाही. परंतु तरी सुद्धा काम, क्रोध, लोभ, ईर्ष्या, वासना, तृष्णा ह्या ज्याच्याजवळ असतात ना, त्याला जगाचं वैभव जरी प्राप्त झालं तर तो स्वतःला काहीच नाही म्हणतो, माझ्याजवळ काहीच नाही म्हणतो. लक्षात घ्या, सगळ्यात दरिद्री माणूस जर कोणता असेल, दारिद्र्यामध्ये सर्वश्रेष्ठ दारिद्र्य म्हणजे 18विश्व दारिद्र्य असं उच्चार केला जातो. पण 18विश्व दारिद्र्य नाही, 18×36 विश्व दारिद्र्य. दरिद्री मनुष्य तो असतो ज्याच्याजवळ
प्राप्त असून सुद्धा ज्याला अजून हवंसं वाटतंय, मिळावंसं वाटतंय. म्हणजे ज्याच्याजवळ काही नाही त्याला आवश्यकता आहे, ज्याच्याजवळ थोडं फार आहे त्याला आवश्यकता आहे, आणि ज्याच्याजवळ भरपूर आहे त्याच्यामध्ये दोन वर्ग पडतात. एक वर्ग जरी माणूस कितीही असलं तरी काहीच नाही म्हणतो असा एक, आणि दुसरा मला पाहिजे म्हणतो. पण धन नको मला, धान्य नको मला, वस्त्र नको मला, सन्मान नको मला, पद नको मला. हे आई मला तुझं नामदान कर, हे आई मला तुझी चरित्र कथा श्रवण करायला मिळू दे, हे आई तुझ्या दासांची मला सेवा करू दे. आई तुझं दर्शन मला करू दे. आई 84 लक्ष योनीचा फेरा माझा चुकू दे. हा एक वर्ग. म्हणून आई भगवतीची सेवा करून जेवढी आईची शक्ती आणि सामर्थ्य आहे तेवढ्या सामर्थ्याने भक्तयुक्त होतो. पण तेवढ्याची आपल्याला गरज नाही. थोड्याशामध्ये आपला गुजारा, थोड्याशामध्ये आपला निर्वाह सहज होऊ शकतो. आणि ज्याला आईनं देण्याचं ठरवलंय, ज्याला भगवंताने देण्याचं ठरवलंय, ज्याला संत साधूंनी देण्याचं ठरवलंय महाराज, त्याला कधी कोणत्याही काळी कोणत्याही वस्तूची, व्यक्तीची, भोगांची कमतरता पडू शकत नाही. त्यालाच म्हणतात कल्पवृक्ष रेणुका. आणि आई भगवतीच्या चरणारविंदाजवळ बसणे, तिची परम पवित्र कथेचं श्रवण करणे, अधूनमधून तिचं गुणगान करणे, अधूनमधून तिचं नाम संकीर्तन करणे, हे केल्याने आपण तिच्या कृपेला पात्र होत असतो. आई कुणाची असते? आई कुणाची असते? लेकरांची. जगात लेकरं कमी असतात का? मग ती आई कुणाची असते? प्रत्येक आई आपल्या आपल्या लेकराची आई असते. तिनं कितीही म्हणू द्या, हे सुद्धा लेकरू माझंच आहे. तिला लहानी आई नाही, तिला मोठी आई जरी कोणी म्हटलं, काही काही परिवारामध्ये सवय असते ना, ती ही माझी माय आहे, आई आहे, आणि ही मोठी माय आहे, मोठी आई आहे, असं जरी एखाद्या लेकराने तिला मानलं तरी सुद्धा ती आपल्या लेकराला जी देईल, तरी सुद्धा ती आई आपल्या लेकराला जी देईल, जेवढ्या प्रसन्नतेनं देईल, जेवढ्या ममतेनं, जेवढ्या वात्सल्य भावनेनं देईल, ते काही दुसऱ्या लेकरांना देईल का? गाईच्या स्तनामध्ये दूध असतं ते आपल्या वासरासाठी. गाईच्या स्तनामध्ये दूध असतं ते आपल्या वासरासाठी. आईच्या स्तनामध्ये दूध असतं ते आपल्या लाडक्या लेकरासाठी. तसंच भगवती आणि भगवंत करुणा सिंधू असतात, दयासागर असतात, वात्सल्यमूर्ती असतात, ते आपल्या भक्तासाठी.
म्हणून सेवा करून त्या कृपेला आपण पात्र झालो पाहिजे. एका ठिकाणावरती माऊली वर्णन करताना सद्गुरूंचे करुणा भागताना सद्गुरूंचं मानस पूजन करताना असं म्हणतात, जर मी अशा प्रकारची गुरु महाराज तुमची सेवा करून जर मी तुमच्या सेवेला पात्र झालो तर मी स्वतःला भाग्यवान मानीन. श्री गुरु चरण सेवा हो पात्र तया देवा जे सकला भगवंत असो की भगवती, कृपा तर सगळ्यांवरती करणार आहे, पण तिचं आपण झालो तेव्हाची गोष्ट. असं परक्यासारखं तिचं होऊन काही उपयोग नाही. सगळं गावालाच आपण माझं म्हणतो, नवल काय, सगळ्यांनाच माझं म्हणतो म्हणायला पाहिजे, पण माझं समोरच्याला म्हणण्याने तो काय आपला होत असतो का? समोरच्याला आपण माझं जरी म्हणतोय तरी तो काय आपला होत असतो का? आणि आपण समोरच्याला तुझं जरी म्हणतोय, मी तुझा आहे असं जरी म्हणतोय आपण, तरी काय आपण त्याचे होत असतो का? अरे एकमेकाचं होण्यासाठी मन द्यावं लागतं. शरीर जवळ जवळ येण्याने एकमेकाचं होऊ शकत नाही कोणी. शरीर दूर दूर राहिले तरी हरकत नाही, पण मन एकरूप चित्त एकरूप झालं पाहिजे. हरीला म्हणावं, हरीला म्हणावं, आई हरी मी तुझा आहे, तू माझा आहेस. परक्यासारखा परमार्थ, परक्यासारखी भक्ती करू नये. आई माझी आहे बस, मला याच्यापेक्षा काही ज्ञान नाही आणि ज्ञान नसलंच पाहिजे. छोट्या शार्बकाला तांबुल्याला काय ज्ञान असतं महाराज? बरं, आई उंच असो, ठेंगणी असो, काळी असो, सावळी असो, सुशिक्षित असो, अनपढ असो, गरीब असो, श्रीमंत असो, त्याला काही घेणं देणं नाही. माझी आई आहे बस, जशी आहे तशी आहे, माझी आहे बस. बाकीच्या लेकरांच्या आया कितीही कशाही असू दे, मला काय करायचं, मला काय उपयोग आहे त्यांचा, मला तर माझी आहे. म्हणून अनेक लेकरं असणाऱ्या अनेक माता एखादं लेकरू ज्या वेळेला रडायला लागतं ना, त्यावेळेला हिच्या जवळ दिलं, आता ती सुद्धा आईची कोणत्या तरी लेकराची, हिच्या जवळ दिलं तरी राहीना, तिच्या जवळ दिलं तरी राहीना, तिच्या जवळ दिलं तरी राहीना. आणि लेकरू रडायचं जर थांबायचं असेल तर शहाणी माणसं म्हणतात तिच्या आई जवळ द्या, ते तिथं शांत राहतं. मी तुझा आहे, तू माझा. भक्तीला सुरुवात करत असताना
सर्व भावी दास प्रामाणिकतेने ईमानदारीनं जोपर्यंत भगवती भगवंताच्या भक्तीला लागायचं नाही हरकत नाही, पण लागत असताना समर्पण युक्त अंतःकरणाने समर्पण मी तुझा आहे. आणि मग मी तुझा आहे म्हणल्यानंतर खूप भक्तीचे सिद्धांत पुढे पुढे येईल आपल्याला. आज तर दुसऱ्या दिवसाच्या सेवेला आपण पहिल्या सत्राला बसलो. तुम्ही फक्त मला साथ द्या. तरी अवधाने तुले दिले, मग सर्व सुखासी पात्र होईले. हे प्रतिज्ञोत्तर माझे ओघळ आहे का. माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करताना हे सूत्र सांगतात. वक्त्याचं वाक्य नाही, वक्त्याचं शब्द नाही, वक्त्याच्या मुखावाटे निघालेलं अक्षर अक्षर सुद्धा कानाद्वारे घ्यावं, हृदयामध्ये साठवायला पाहिजे. त्याला म्हणतात साथ. प्रथम पायरीवरती सर्व भावाने समर्पण. हे आई मी तुझा आहे. आई भगवती विचारेल तू माझा आहे कोण. लेकरू आहेस का, भाऊ आहेस का, मामा आहेस का, काका आहेस. मग इथं वेगवेगळी वाक्य येतात. हे हरी, हे भगवंता, हे आई तू माझी आहेस. त्यावेळेला पुन्हा प्रश्न येतो, मी तुझी कोण लागते हे सांग आता. आई लागते मी तुझी, बहीण लागते मी तुझी, काकू लागते मी तुझी, मामी लागते मी तुझी, मावशी लागते मी तुझी, कोण लागते मी तुझी. संबंधावरती साऱ्या गोष्टी अंतोल असतात. आणि भागवताचा सर्वश्रेष्ठ दास्य भक्तीचा सिद्धांत सांगतोय की दास्य भक्ती, दास्य भाव हा सर्वश्रेष्ठ भाव आहे. तू देव मी भक्त ऐसे. तू माझी स्वामिनी आहेस, मी तुझा दास आहे, मी तुझा रंग आहे, मी तुझा सेवक आहे. आणि वात्सल्य भक्तीमध्ये मी तुझं लेकरू आहे. तू माझी आई आहे, तू माझी माय आहे. भगवंताला म्हणावं हे हरी, भगवतीला म्हणावं हे हरी. आईला म्हणावं, भगवतीला म्हणावं, रेणुकीला म्हणावं, भगवंताला म्हणावं हे आई आहे. श्याम सुंदर अब तुम आशिक तुम्हारे हो गए. श्याम सुंदर अब तुम हमारे हो गए और हम
एका महान संतांनी महान वक्त्याने ही प्रार्थना आई भगवतीला भगवत पाठी केली आहे. ज्यांचं काल महानिर्याण झालेलं आहे, समाधिस्थ जे झालेले आहे, वैकुंठ धाम, साकेत धाम, कैलास धाम, परम धामाला ज्यांची गती झालेली आहे, असे प्राप्त स्मरणीय ज्यांचा देवी भागवत, श्रीमद भागवत, रामायण बालपणापासून कालपर्यंत अखंड अविरत समाजाला, जनतेला, साधकांना, नवे नवे सिद्धांना सुद्धा ज्यांच्या मधुर भक्तिमय वाणीचा अलौकिक अशा प्रकारचा प्रसाद प्राप्त झाला, अशी आणि प्रत्येक व्यासपीठ ज्यांचं शतशः ऋणी आहे. एक तर शास्त्र असं सांगतं की 10,000 माणसामधून एक वक्ता तयार होऊ शकतो. अशा हजारो वक्त्यांमधून एक सरस वक्ता असतो ज्याने ते अमृतपान केलेला आहे, अनुभव संपन्न जो आहे, अशी वक्ते दुर्मिळ आहे. कथाकार, कीर्तनकार भरपूर आहे. ऐकणारे कमी आणि सांगणारे जास्त आहे. पण तरी सुद्धा सांगणारा जसा असायला पाहिजे तसा मिळणं दिसती तेवढी सोपी गोष्ट नसते. आणि जसे असले पाहिजे तसे वक्ते कोट्यावधी साधकांना ज्यांच्या या अमृत रसाचा, अमृतवाणीचा लाभ झाला, घेतला ज्यांनी, त्यांच्यासाठी तर कालचा दिवस अति दुःखमय. महान संत, महान साधू, महान वीतरागी सांगण्यात ज्यांचं जीवन व्यतीत झालं नाही, कृतीत ज्यांचं जीवन व्यतीत झालं. सद्गुरु राजेश्वरानंदजी महाराज, त्यांचं स्मरण म्हणून विषय चालला होता, म्हणून मला स्मरण झालं आणि त्यांनीच केलेली प्रार्थना आपण आता गायन केली. खरं पाहिला गेलं तर जगामधल्या सर्व श्रोत्यांना असे वक्ते प्राप्त झाले पाहिजे महाराज, तर तुम्ही मी धन्य होऊ शकतो. अशा वक्त्यांच्या मुखारविंदातून निघणारी अक्षर आपल्याला धन्य करणारी असतात. श्याम सुंदर आशिक तुम्हारे हो
विषय काय चाललाय आपला? असं परक्यासारखा परमार्थ. ती कोण, मी कोण, तो कोण, मी कोण. अन्योन्य संबंध, माता पित्राचा संबंध. तो माय आहे, मी लेकरू आहे. काही परके पण असतं का लेकरामध्ये? नाही. काही पडदा असतो का? काही माझं पण तुझं पण असतं का? आई पाहिजे म्हणजे पाहिजे. त्या लेकरानं म्हणावं ना, तुला चॉकलेट देतो आम्ही, तुला बिस्किट देतो, तुला खेळणे देतो. तो म्हणतो आई द्या मला, हे नकोय मला काय पाहिजे. जो माझा आहे, जी माझी आहे ती मला पाहिजे, बस. बाकीचं मला काही नाही. माझ्या मनाला, माझ्या चित्तवृत्तीला, माझ्या हृदयाला माझी आई पाहिजे. पोटाला भाकर पाहिजे, अंगाला कपडा पाहिजे, शरीराला निवारा पाहिजे, पण माझ्या हृदयाला माझी आई पाहिजे. तू माझी आहेस. आणि पाहिला पण आई, बस. आणि शरणागतीची सुरुवात, मी तुझा, तू माझा. आजपासून ही आई मी तुझा आहे. गोष्ट ऐकायला बोलायला सहज आहे बरं का, पण परमार्थाच्या दृष्टिकोनातून या सिद्धांताला अनन्यसाधारण महत्व आहे की ज्याची सेवा, ज्याची भक्ती आपण करतो त्याचा आणि आपला संबंध काय आहे? माझा आहे, माझी आहे. आतापर्यंत नव्हतो. आतापर्यंत तू माझी नाही, मी तुझा नाही, मी जगाचा होतो, मी संसाराचा दास होतो, मी प्रपंचाचा दास होतो. आता बस, मी धर्मपत्नीचा होतो, पतिराजांचा होतो, मी भावाचा होतो, मी काकाचा होतो, मी मामाचा होतो, बस. या क्षणापासून मी तुझा आहे. त्याला म्हणतात सर्व भावे दास झालो त्यांचा. याला म्हणतात अनन्य शरणागती. तुम हमारे हो गए और हम तुम्हारे हो गए. जगाला जे जे लागतं ते ते देऊन टाकावं, ते जगाचंच असतं. पतीला काय लागतं, आईला काय लागतं, बापाला काय लागतं, भावाला काय लागतं, काय लागतं यांना? यांना धन तरी पाहिजे, धान्य तरी पाहिजे, कपडा लत्ता तरी पाहिजे, नसतं आपलं शरीर पाहिजे. आपण लागतो का पुन्हा? आपण पाहिजे कुणाला? कुणाला भ्रम असेल त्याला वाटण्याची शक्यता असते महाराज की मी सगळ्यांना पाहिजे. अज्ञानी आहेस तू. जर आपण सगळ्यांना लागतच असतो तर मृत्यूनंतर आपल्याला जाळणं नसतं लोकांनी.
आपण पाहिजे नाही कोणाला, आपल्या जवळचं हवं असतं जगाला. घेऊन टाकावं ते जगाचंच आहे. अब ये दिल तुमको दिया. मन देऊ नाही जगाला. शहाण्या माणसाने, मूर्ख माणसं काहीही देऊ जगाला, पण शहाण्या माणसाने, शून्य माणसाने मन, चित्त फक्त भगवंताला, भगवतीला द्यायला पाहिजे. शरीर जगाला अर्पण करावं आणि चित्त, मन, हृदय फक्त आपल्या आराध्याला द्यायला पाहिजे. अब ये दिल तुमको दिया, हर दिल के प्यारे हो गए, शाम सुंदर. मन प्रभूला द्यावं. आणि अशा भावनेनं, अशा समर्पणानं जर आईची आराधना केली, सूतजी महाराज सांगतात शौनकांना, ती आई भगवती जगदंबा सगळ्यांवरती कृपा करायला तत्पर आहे. अगोदर आपण तिचं भावं तर, नाहीतरी तुमच्या माझ्या व्यवहाराचा विचार केला तरी आपण सगळ्यांसाठी जगत जरी असलो तरी आपण सगळ्यासाठी नाही जगत. आपल्या परिवारातले प्रमुख सदस्य, त्यांच्यासाठीच आपलं घर, त्यांच्यासाठीच आपलं धान्य, त्यांच्यासाठी जेवढं आपण करतो तेवढं त्या शेजाऱ्यासाठी करतो का? म्हणतो नुसतं तुमच्यावर प्रेम आहे आमचं, आपण शेजारी आहोत, मग करता का काही आमच्यासाठी? नाही नाही, का नाही? तुम्ही आमची थोडीच आहे. जे झाले त्यांना माहिती आहे महाराज. आपण होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जगाचं होऊन बसलोय आपण, जगाचं होऊन बसलोय आपण. आपल्याला जगताचा अनुभव येतो तरी सुद्धा शहाणे होत नाहीत आपण. आणि परमार्थाचा अनुभव येण्यासाठी भगवती भगवंताची होतच नाही आपण. म्हणजे जगाचा अनुभव रात्रंदिवस घेतो तरी जगाचेच राहतो, जगाचेच होतो, तरी एवढ्या ठोकरा बसतात आहे. शहाणा होत नाही माणूस. जे भगवती भगवंताचे झाले त्यांना हा अनुभव रात्रंदिवस अनुभव येतात तरी सुद्धा. आणि अशा वेळेला अनुभव येईल, पश्चाताप होण्याचा काही फायदाही होणार नाही. काही काही वेळेला मरताना शहाणपण आलं एखाद्याला. मी यांच्यावरती प्रेम करण्यापेक्षा, यांना माझं माझं म्हणण्यापेक्षा भगवतीला भगवंताला माझं म्हटलं असतं तर फायदा तरी झाला. आता अशा वेळेला शहाणा झाला की मरायची वेळ जवळ आली. आता शहाणपण आलं तरी काही उपयोग नाही. देर आहे दुरुस्त आहे. काल पाहिला पण सुरुवातच उशीर झाल्या म्हणून आलं होतं. काही काहींना ते एवढा उशीर होऊन जातं की अक्कल आली तरी शहाणपण आलं तरी वेळ नाही ना साधना उपासना करायला. वेळेवरती जाग आली तो धन्य होऊ शकतो. सूतजी महाराज म्हणतात आई भगवतीच्या करुणेला अडचण कोणती नाही. अडचण जर कोणती असेल तर आपल्याकडची आहे, आपण ती सोपवण्यासाठी तयार.
जे झाले त्यांना लाभ प्राप्त झाला. आई भगवतीचं जे महात्म्य आहे तेच महात्म्य आईच्या कथेचं आहे. जशी श्रीमद भागवत भगवंताची वाङ्मयी प्रतिमूर्ती मानली जाते, तसं देवी भागवत हे सामान्य पुस्तक नाही. ग्रंथ नाही, याला ग्रंथही म्हणता येत नाही. याला पुराण नाही, याला पुराणही म्हणता येत नाही. मग याला काय म्हणावं, याला काय म्हणता येईल? याला आई म्हणावं, याला जगदंब म्हणावं, याला रेणुका म्हणावं, याला तुळजाई म्हणावं, याला महालक्ष्मी म्हणावं. ही भगवती आहे. आई भगवती जगदंबेची प्रतिमूर्ती नाम देवी भागवत महापुराण. आणि तीच करुणा, तीच दया, तेच वात्सल्य या कथेमध्ये आहे. कथेला सामान्य मानता कामा नाही. सूतजी महाराज सांगता शौनक काढणं या कथेसारखी कथा नाही जी सर्व प्रकारच्या व्यथा दूर करणारी आहे. जगामध्ये कुठं काय दिलं जाईल, कुठं काय सांगितलं जाईल, काही भरवसा नाही. पण हा जो दरबार आहे ना, हा आई भगवती जगदंबेचा, हा भगवंताचा दरबार आहे महाराज. या ठिकाणावरती काय दिलं जातं, असं लिहिलं जातं त्या बॅनरवरती, पॉम्पलेट मध्ये असं लिहिलं जातं, यांच्या अमृतवाणीतून. वक्त्याची वाणी अमृत नसते महाराज, त्याच्या मुखातून जी शब्द निघतात ना, ती वाङ्मयाची असल्यामुळं ती मधुर वाटतात. कथा अमृत आहे, कथा अमृत आहे. कानाने प्यावं लागतं हे अमृत, हृदयात जातं. पण कथेला कधीही सामान्य मानता कामा नाही. सर्व प्रकारच्या आपदा, विपदा, बाधा, आधी, व्याधी, दैहिक असो की दैविक असो की आत्मिक असो, ताप, भय, संकट, दुःख, सर्व प्रकारचे कथेने नाश पावतात. कारण कथेमुळे हे लाभ यामुळे होतात की कथामृत एक असं अमृत आहे जे पापाचा नाश. किती छान बसतो आपण, किती छान ऐकत राहतो आपण वक्त्याच्या मुखातली वाक्य. ऐकावं वाटतंय, ऐकावं वाटतंय. आता माझा आवाज वगैरे कसं सांगणं नसल्यामुळं वाटत नसेल कुणाला, पण ऐकावं वाटतंय. मधुर वक्ता असला, सिद्धांत वर्णन करून सांगणारा वक्ता असला की ऐकावं वाटतंय, त्याच्या मुखाची वाक्य ऐकायला वाटतं. वक्ता बोलता 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 जर थांबला तर पुढचं वाक्य, पुढचा शब्द काय निघतो मुखातून याची तहान ऐकणाऱ्याच्या कानाला लागलेली असते. असं दुसऱ्याचं बोलणं, दुसरं बोलणं आपल्याला ऐकावं वाटत. भक्ताला इतर बोलणं ऐकावं वाटत नाही. का नाही? याला कारण याच्यामध्ये माधुर्य एवढं आहे महाराज, या अक्षरांमध्ये, या श्लोकांमध्ये,
या सिद्धांतामध्ये माधुर्य एवढं आहे. या मंडपाच्या बाहेर गेल्यानंतर सगळेच व्यवहार तज्ञ असतात, पण मंडपात आल्यानंतर व्यवहार कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे हे कळतं. आणि खरी गोष्ट काय आहे प्रत्येकाच्या बुद्धीला पटतं. आणि जे या ठिकाणावरती सांगितलं जातं ती गोष्ट, तो सिद्धांत आपल्याला जगात कोणी सांगत नाही. आपली माणसं सुद्धा आपल्याला खरं सांगत नाही. बघा सत्य कोण सांगतंय आपल्याला? घरी कधी म्हणतंय का, बाकीचं कोणी म्हणतंय का, नाशिवंत देह जाणार सकळ? घरचे म्हणणार नाही. व्यवहार कसा आहे, संसार कसा आहे, प्रपंचाचं स्वरूप कसं आहे, परमार्थाचं स्वरूप कसं आहे, भक्तीचं दान काय असतं, संतांचं, साधूचं, भगवंताचं, सद्गुरूंचं झाल्याने काय लाभ होतो, या गोष्टी फक्त इथंच बोलल्या जातील, दुसरीकडे या बोलल्या जात नाहीत. जे सत्य आहे ते लपवलं जातं जगामध्ये, आणि जे असत्य असतं ते वर्णन केलं जात असतं जगामध्ये. तुम्हाला मला ठकवलं जातंय जगामध्ये, तुम्हाला मला फसवलं जातंय जगामध्ये. आपल्याला ठकवणारं फक्त एक ठिकाण, कथा. इतर ठिकाणी काय दिलं जातं काही माहित नाही. पण देवी भागवत कथेमध्ये, श्रीमद भागवत कथेमध्ये, राम कथेमध्ये मात्र अमृत दान केलं जातं. कारण
कोणी विचारेल ना, कुठं जाता तुम्ही? आपण सांगू कथेला काय मिळतं. एखाद्या वेळेला सांगणाऱ्याला धन मिळेल, धान्य मिळेल, कपडा लत्ता मिळेल, पण ऐकणाऱ्याला काय मिळतं? पण दुसरी गोष्ट अशी आहे की मिळालं जर काहीच नसतं तर येणारही का आला असता. काही गोष्टी अशा असतात की देताना दिसतात, घेताना दिसतात. काही गोष्टी अशा असतात जे देतानाही काही दिसत नाही, घेतानाही काही घेतलं जात नाही, पण तृप्ती होते. महाराज, ही तृप्ती दुसरीकडे कुठं नाही. हे सामर्थ्य कथेच आहे. हे संतांच्या अक्षराचं, हे ऋषी मुनींच्या अक्षराचं, हे भगवती भगवंताच्या अक्षराचं अधिष्ठानाचं सामर्थ्य आहे. नसता एवढा वेळ कोणी कामधंदा सोडून बसेल? बसेल? बरं, कामधंदा सोडून आपण जरी बसतो, कथा नसली त्यावेळेला कामधंदा नसताना आपण बसतो का नाही निवांत? पण जे सुख, जे आनंद, जे समाधान इथं आपल्याला प्राप्त होतं ते त्रिभुवनामध्ये दुसरीकडे नाही. कारण भर भर के पियाले अमृत यहाँ सबको पिलाए जाते हैं. म्हणून श्रुती म्हणते, वेद म्हणतात, ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं काय म्हणते श्रुती? ओम भद्रं, भद्रा कल्याण, भद्रा मंगलात मंगल, कल्याणकारी, सुखकारी, सुखदायक, मांगल्य दान करणार. माझ्या कानाला ती मिळालं पाहिजे. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः. माझ्या कानाला मधुर काहीतरी ऐकायला मिळालं पाहिजे. शरीराची आणि इंद्रियाची तृप्ती कशानेही होऊन जाईल. महाराज, शेण खाल्लं तरी तृप्ती होते इंद्रियाची. लबाड आहे इंद्रिय, पण हृदयाचं समाधान, हृदयाची तृप्ती, हृदयाला आनंद भलत्या सलत्याने होत नसतो. त्याला हीच एक गोष्ट कारणीभूत असते, जिला कथा म्हणतात. कारण दुसरीकडे मिळालं तरी ते अमृत नसतं, विषच असतं. अमृत असतं ते विष कधी होतं ना. बरेच उदाहरणं देता येते.
एखाद्याला साखर खूप आवडते आणि साखरेच्या पाकात टाकलेले गुलाबजाम खूप आवडतात, पण शुगर झाली की त्याच्यासाठी ती साखर काय झाली, असं कसं झालं? आतापर्यंत तर अमृतासारखं लागत होतं त्याला. म्हणून विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, तुझं विणर पुन्हा भोगटे सर्व काही. रवी कुळ टिळकारे हित माझे करावे, दुरित दुरी हरावे स्वस्वरूपी करावे. विषय इंद्रियाला काही गोड लागतं, गोड असतं का? गोड कसं असतं याचं ज्ञान इंद्रियाला जोपर्यंत नसतं तोपर्यंत तर याला शेरणही गोड लागतं. हो, विषयाचे समसुख बिघडाची बाहुली. विषयाचं सुख आभाळ येतं ना, म्हणजे ढग येतात ना, सावली पडते आणि किती किती तास राहील ती सावली. वारा आला की ढग बाजूला जातात, पुन्हा डोक्यावरून जसं तसं. विषय असे क्षणिक आहे, पण हे तसं नाही. म्हणून जगामध्ये जे दिलं जातं आणि कथेमध्ये जे दिलं जातं त्यामध्ये अंतर आहे. भर भर के पियाले परिणाम काय होतो? सब धर्म अर्थ काम मोक्ष हे पुरुषार्थ बसल्या जागी सिद्ध होतात. लोक रान पडते महाराज, काही हाती लागले आणि भगवती भगवंताच्या भक्ताला बसल्या जागेवरती सर्व अनुकूलता होती. कारण काय? कल्पतरूच्या छायेत सब दर्द मिटाए जाते है. अनुभव येईल, कथा जर रंगली आणि आपण जर का रंगला, गुडघा दुखत असो, कंबर दुखत असो, डोकं दुखत असो, धनाधान्याची अडचण असो, पती पत्नीचे वाद असो, काही 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 असो, तास 2 तास 4 तास आपल्याला कशाचीही आठवण येत नाही. फक्त कथेत रंग असला पाहिजे. कथा भक्ता आणि श्रोता रंगलेले असले पाहिजे. सब दर्द मिटाए जाते. लोक असं म्हणतात, एखाद्याला व्यसन करत असला नाही, व्यसनी माणसाला म्हणावं, का पितोस, का खातोस? तो म्हणतो काय टेन्शन, लई टेन्शन. सगळं हाय टेन्शन यालाच जगात. हा टेन्शन काय, ताप मला, अंगाला काही ताप. ते तशाने जातात का? त्याला हरिकथेचं व्यसन जर का लागलं ना, हरिनामाचं व्यसन, हरिकथेचं व्यसन, संत सेवेचं, गुरु सेवेचं व्यसन जर का जडलं ना महाराज, सगळी व्यसन एखाद्या वेळेला सुटतील बरं का. सुटत तर नाही व्यसन लागलेलं, पण एखाद्या वेळेला लागलेलं व्यसन हे सुटू शकेल. पण एकदा रसाळवाणी श्रवण करायचं व्यसन लागलं, हरिनामाचं व्यसन, हरिकथेचं व्यसन लागलं रे बाप, ते तो कोणाच्याच बापाचं. आणि व्यसनी जो झालेला असतो ना, त्याला पुष्कळ वेळेला घरचे सांगतात, आजच्या दिवस नको जाऊ. बऱ्या बोलानं नाही म्हटलं तरी पण घरचे जर का सांगतच राहिले तर ते म्हणतात काय होईल ते होईल आणि काय करायचं ते करा.
मी तर जाणार कथेला. ऑफिस मधून सुट्टी मिळत नसतील तर तो म्हणतो साहेब 2-4 दिवस 8 दिवस सुट्टी द्या ना मला. नाही नाही ऑफिस मध्ये खूप काम आहे. तो म्हणतो हा राजीनामा. आलो 7 दिवसानंतर राजीनामा नाही सँक्शन झाला तर ड्युटी चालू आणि राजीनामा सँक्शन झाला तर ड्युटी बंद. सुट्टी घेऊन कथेला जावं लागायचं. आता सुट्टीचा अर्ज द्यायचीच गरज नाही. मोकळा चटक लागली. भर भर के पियाले अमृत दरबार में मुरली वाली दुख दर्द मिटाए. अजून पुढचा परिणाम आता नाही सांगत. पुढच्या चरणाचा भाव कथामृत सर्वश्रेष्ठ अमृत. सूतजी महाराज सांगतात शौनकांनो हे अमृत सर्वश्रेष्ठ आहे. आणि काय सांगू आईचं महात्म्य. लेकरू आईला समजू शकतं का आईला लेकरू समजू शकतो. काय होतं म्हणजे लेकरू आईला कळतं का आई लेकराला कळते. कुणाला पण कळतं बरं. ही आई नाही आपल्या घरची आई. अहो लेकराला जर आई कळली असती तर कशाला वृद्धाश्रमात नेऊन पोहोचवली असती. लेकराला जर आई कळली असते तर म्हातारपणामध्ये तिची सेवा नसती का केली. आई कळली नाही पण अशी जगात आई आहे का जिला आपलं लेकरू कळलं नाही. कितीही आपदा असो विपदा असो दुःख दीर शब्दान असो कशाने असो तरी सुद्धा जी लेकराच्या सुखाचीच कामना करते लेकराच्या सुखाचा विचार करते. हरिकथा हरिकथामृत हरिकथा ही भगवतीच असल्यामुळं सब दर्द मिटाए जाते हैं. म्हणून कथेला कथामृत असं म्हणतात. हे अमृत आहे. कथेने चित्ताची शुद्धता होते. म्हणून श्रवण केली पाहिजे कथा. सूतजी महाराज म्हणतात शौनकांनो भगवान गोपाळ कृष्णांच्या जीवनामध्ये सुद्धा महासंकट उभं राहिलं होतं. म्हणून लक्षात घ्या भय संकटाची चाहूल आजार अशा कोणत्याही भौतिक समस्या ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात आपल्या डोळ्यासमोर येतात ना आपल्याला जाणवतात ना चटकन भगवतीचे चरण पकडायला पाहिजे. कारण ती प्रकृती आहे. प्रकृती प्रकृतीचा सांभाळ करत असते. म्हणजे भगवान गोपाळ कृष्णांच्या जीवनामध्ये ते तर परमात्मा आहेत ना. आहेत नाही कोण नाही. म्हणजे एवढं मोठं संकट उभं राहण्यासाठी काही कारण घडलं. म्हणजे कारण तर तसं फार छोटस घडलं. ज्या वेळेला भगवान गोपाळ कृष्ण द्वारकाधीश झाले राजे झाले द्वारका. एक दिवस भगवान गोपाळ कृष्ण आणि त्यांचे सवंगडी सखी बसले गप्पा गोष्टी चालल्या. एवढ्या वेळामध्ये सतराजित नावाचा एक ज्याच्या गळ्यामध्ये सुमंतक नावाचा मणी घेऊन आला. गोपाळाने पाहिलं आणि भगवंताला म्हणतात कृष्णा कृष्णा अरे तो पहा सूर्य नारायण येतोय. भगवंत म्हणतात कोणाला काहीही म्हणत नका जाऊ. अरे तो सूर्य नारायण येत नाही तो सतराजित येतोय. त्याच्या
जवळच्या वस्तूवर माणसाची ओळख करत जाऊ नाही. बूट घातला, सूट घातला, टाय घातला म्हणून शहाणा असेलच, विद्वान असेलच असं काही म्हणता येत. म्हणून दिसण्याहून माणसाचा ओळख करून घेत जाऊ नये की हा मनुष्य असा दिसतो. सज्जनाचा वेश घेतलेला आहे म्हणून सज्जनच असेल असं चुकूनही समजता कामा नये. म्हणून दिसण्यात आणि असण्यात अंतर आपण बुद्धीनं ठेवले पाहिजे. ती पूतना नावाची राक्षसीने गेली होती भगवंताला मारायला, किती श्रृंगार करून. यतिवेशामध्ये रावण आला होता सीतेचं हरण करण्यासाठी. दिसायला किती मस्त संन्यासी. सत्राजी सूर्यनारायण सारखा दिसत. त्याच्याजवळ ते सोमटक मण्याचं तेज होत. म्हणून कोणाजवळ काय आहे त्याच्याहून त्याचं परीक्षण करत जाऊ नये. तो स्वभावाचाच कसा आहे हे जास्त महत्वाचं असतं. सत्राजी जवळ येऊन पोहोचला. भगवंताने विचारलं सत्राजिताला, म्हणजे सत्राजिता एक विनंती करायची आहे तुला. म्हणजे सांगा काय करू शकतो मी आपल्यासाठी. भगवंत म्हणतात सत्राजिता आतापर्यंत उग्रसेन राजांचा राज्यकारभार कंसाने केला म्हणून राज्यामध्ये दुर्भिक्ष निर्माण झालं. अन्न दशा झाली प्रजेची. तुझ्या जवळ जो समंतक मणी आहे तो समंतक मणी मला दे, मी उग्रसेन राजाला देईन. जग सुखी झालं, प्रजा सुखी झाली की तुझा समंतक मणी उग्रसेन मला देतील, मी तुला देऊन टाकेन. सत्राजित म्हणायला लागला मी देणार नाही. कारण समंतक मण्यामध्ये दोन वैशिष्ट्य असे होते की समंतक मण्यातून एका दिवसाला म्हणजे 24 तासाला 65,000 तोळे सोनं बाहेर यायचं. समंतक मणी किती हजार तोळे सोनं? 65,000 तोळे. एका तोळ्याचा काय भाव चालला? तेवढा भाव गुणिले 65,000 तोळे. आणि दुसरा प्रकाश. समंतक म्हणे तर अलीकडे भगवान विष्णू ज्यांच्या घरामध्ये असायचे शालिग्राम. आता शालिग्राम फार कमी ठिकाणी राहिले. शालिग्राम शास्त्र संमत विधीपूर्वक जर का शालिग्रामची सेवा केली गेली तर त्या शालिग्रामातूनही एका विशिष्ट काली सुवर्ण प्राप्त होत होतं. व्यासपीठावर खोटं काही बोललं जात नाही बरं का. अज्ञानाचा प्रभाव असू शकतो एखाद्या वेळेला वक्त्याच्या, पण विधान सत्य असतं. आता तेवढी अर्चना नाही राहिली, आता तेवढी पवित्रता नाही राहिली, आता तेवढी सुचिता नाही राहिली. आता समंतक मण्यातून एवढं सोनं निघायचं. सत्राजिताला मागितला समंतक मणी देवानी. भगवंताने सत्राजित म्हणतात मी नाही देणार. म्हणजे नको देऊ भाऊ, वस्तू तुझी, मालक तू. नाही द्यायचा जा रे, सुखात राहा, नांदा सौख्य बरे जा. सत्राजित निघून गेला घरी. गळ्यातून मणी काढला, फंटीला अडकवून ठेवला. सत्राजितचा एक भाऊ होता ज्याचं नाव प्रसेन होतं. प्रसेन घरी आला, तो मणी घेतला, आपल्या गळ्यात घातला, शिकारीला निघून गेला. जसं एखाद्या भावाने मोटरसायकल आणावी, दाराशी उभी करावी आणि मोटरसायकलची चाबी खिळ्याला अडकवावी. दुसऱ्या भावाने यावं, चाबी घ्यावी, गाडी घेऊन कुठेही जावं. नेमकं तसं झालं. सत्राजिताच्या लक्षात आलं की माझा भाऊ प्रसेन दिसत नाही कुठं.
प्रसेन गेला शिकार करायला, याने तर कोणाची शिकार केली नाही. अरण्यामध्ये जाऊन पोहोचला त्यावेळेला प्रसेन, एका सिंहाने प्रसेनवरती झेप घेतली. प्रसेनची हत्या सिंहाने केली. तिथं जामवंतजी महाराज आले. जामवंतांनी सिंहाची हत्या केली. सोमंतक मणी जामवंतजी महाराजांना दिसला. सोमंतक मणी घेतला, आपल्या गुहेमध्ये गेले. लेकरांना कळायला सोमंतक मणी घेऊन टाकला. इकडं सतराजी पाहतोय की प्रसेन कुठे, प्रसेन कुठे, प्रसेन कुठे. बरं, प्रसेन गायबच्या गायब. सोमंतक मणी सुद्धा फोन केला नाही. प्रकार काय आहे लक्षात आलं. आज सकाळी कृष्णाने मला सोमंतक मणी मागितला होता. याचा अर्थ असा काढला सतराजितांनी की कृष्णाने माझ्या भावाला पळवलं, बंदिस्त केलं, त्याला काय किडनॅप केलं. आता सोमंतक मणी गायब केला. भगवंतावरती आळ आला चोरीचा. जगाच्या अज्ञानामुळं भल्या भल्यांवरती आरोप झाले. जर आरोपच झाले तर झालेला आरोप आणि केलेला आरोप सत्यच असतो असं कधीच नसतं. आरोप करणाऱ्याचं अज्ञानही कारणीभूत असण्याची शक्यता असते. देवाला माणसामध्ये, साधू संताला ज्या वेळेला माणसामध्ये धरलं जातं त्यावेळेला देवावरती, साधू संतांवरती आरोप होतातच, होतात आहे आणि पुढेही होतच राहणार. यांच्यातून नाही कोणी सोडला. देवावरती चोरीचा आरोप आला. देव म्हणले बाबा सतराजिता मी नाही सोमंतक मणी चोरला. मला कशाला कोणाचं काही चोरायची गरज आहे. लागलं तर मी निर्माता आहे, निर्माण करून घेईन. काही एक सोमंतक मण्याचं हे मनात बोलले असतील देव, असं प्रगट नाही बोलले. कर्तम कर्तव्यथा कर्तम सामर्थ्य ज्या भगवंतात आहे महाराज, ते परमात्मा कशाला सतराजिताचं ते सोमंतक मणी चोरते. पण भगवंत त्यांचं स्वरूप ज्ञात नसल्यामुळं आरोप केलाच सतराजिता. म्हणजे कृष्णा बऱ्या पड्याने माझा सोमंतक मणी मला वापस दे आणि माझा भाऊ कुठे. भगवंताने गोपाळांना सोबत घेतलं, वनात गेले शोधायला. ज्यावेळेला शोध करायला गेले त्यावेळेला कळलं प्रसेनचा देह दिसला. काही पावलावरती सिंहाचा देह दिसला. काही पावलावरती जामवंतजी महाराजांच्या पावलाच्या खुणा पाहत 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 गुहेच्या दरवाजाकडे. भगवंत म्हणतात गोपाळांना तुम्ही बाहेर थांबा, मी आत जातो. गोपाळही घाबरले, तडे जा बाबा, खूपच अंधार दिसतोय. भगवंताने आत प्रवेश केला. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, 20 दिवस झाले, 25 झाले, 26वा दिवस असे दिवस जायला लागले आणि आतमधून रक्ताचं रक्त वाहत येताना दिसलं गोपाळ. वसुदेवनी देवकी माता काळजी करतात आणि माझ्या कृष्णाचं काही झालं असेल. गोपाळ धावत धावत आले. वसुदेव आणि देवकी मातेला म्हणतात आमच्या सोबत आले होते भगवान गोपाल कृष्ण, किंवा कृष्ण आमच्या सोबत होता. गुहेमध्ये प्रवेश केला, आम्ही सोबत निघालो होतो, येऊ दिलं नाही आम्हाला, एकट्याने प्रवेश केला. आतमध्ये काय झालं आम्हाला काही माहिती. एवढी लेकरं मारली गेली होती वसुदेव आणि देवकी मातेची. एकच लेकरू वाचलं होतं. ज्या आईची लेकरं मारली जातात ना, ती आई जाणते की लेकराची हत्या झाल्यानंतर, लेकरू मरण पावल्यानंतर किती दुःख होतं. जिला झालं पण मेलं नाही, जिला झालं पण मरण पावलं, हे दुःख ती समजू शकते. वसुदेव आणि देवकी मातेच्या वस्तू लक्षात यायला लागले की पूर्वीला झालेली सारी लेकरं कंसाने मारली. आता जर का
कृष्णाचं काही बरं वाईट झालं तर आपला सहारा कोण? एवढ्या वेळामध्ये भगवंताची आदिमाया आदिशक्तीची प्रेरणा नारदजी महाराजांना झाली आणि नारदजी महाराज वसुदेव देवकीच्या भेटीसाठी निघाले, कारण काळ संकटाचा होता. भागरिया मज वाहतील गडिये त्यांची आणि जोडे सर्व सुख तेची माझे. लक्षात घ्या, साधू संत कधी भेटो अथवा न भेटो, कधी दिसो अथवा न दिसो, पण संकटाच्या समयाला साधू स्वतःचं स्मरण करून देतात. संकटातून मार्ग काढण्यासाठी साधूंची उपस्थिती भाविकाच्या जीवनामध्ये निश्चित होत असते. ब्रह्मविना खांद्यावरती घेऊन नारदजी महाराज भगवत नाम संकीर्तन करत वसुदेव देवकीची वाटचाल करायला. हरी 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 हरि 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 Hare
वसुदेव देवकीचं चित्त शांत झालेलं आहे. संकट बोलायला ऐकायला जरी सोपं वाटत असलं तरी लक्षात घ्या, आपलं एकुलते वयाच्या उत्तरार्धामध्ये एकुलते एक लाडकं बाळ महासंकटात आहे. पण नारदांचं आगमन झाल्याबरोबर अशांत झालेलं चित्त शांत झालं. हा साधूंच्या आगमनाचा, संतांच्या आगमनाचा प्रभाव असतो. जशी गाय पाहिली की सात्विक भाव आपोआप जागा. केवळ फक्त गाय डोळ्याला दिसली की सात्विक भाव जागा होतो. हा गायीच्या उपस्थितीचा प्रभाव असतो. कितीही अशांतता असू द्या, चित्त एका क्षणात शांत होतं. साधू समोर असला पाहिजे. उकळतं तेल असू द्यावं असं म्हणतात. दृष्टांत दिलाय ग्रंथात. उकळतं तेल असावं आणि उकळत्या तेलामध्ये मलियागिरी चंदनाच्या रसाचा एक थेंब जरी पडला तर उकळतं तेल एका क्षणात गार होते. मला अनुभव नाही पण ग्रंथात वाचलंय. तसे असतात संत. म्हणून कधी भेटो न भेटो, कधी दिसो न दिसो, संकटाच्या वेळेला साधू दिसला पाहिजे, संत दिसला पाहिजे. साधूचं, संताचं, सद्गुरूचं स्मरण जरी झालं तरी सुद्धा संकटातून मार्ग निघत असतो. शांत झाली चित्तवृत्ती वसुदेव. महाराज, माझं बाळ संकटात आहे. आपलं प्रेम, अतीव प्रेमाचा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ परिस्थितीत असावा. मग कळतं ती परिस्थिती काय असते. माझ्या लेकराचं जीविताचं रक्षण झालं पाहिजे. महाराज, आम्ही काय करावं सांगा. जीवनामध्ये ज्याच्या मार्गदर्शक सद्गुरू आहेत महाराज, सर्व संकटावरती मात होऊ शकते. आलत्या येऱ्या गबाळाला आलतू फालतूला मार्गदर्शक जीवनामध्ये कधी करत जाऊ. जीवनाचा मार्ग दिसतो तेवढा सहज आणि सोपा नसतो. ज्ञानेश्वरीमध्ये एक अशी मधुर ओवी केली, तसा सगळ्याच मधुर ओव्या आहेत महाराज. जयासी सद्गुरु तारू पुढे, जे अनुभवाचे कासे गाढे, तया आत्मनिवेदन तरांडे आकडे. ज्याच्या जीवनामध्ये भगवंत सारथी आहे, ज्याच्या जीवनामध्ये सद्गुरु सारथी आहे, ज्याचं जीवन भगवंताच्या, श्री गुरूंच्या, संतांच्या स्वाधीन आहे. महाराज, तुम्ही सांगा या वेळेला आम्ही काय केलं पाहिजे. माझं लेकरू संकटात आहे, प्राण जाण्याची वेळ आहे माझ्या लेकराची, आणि जर या क्षणाला कृष्णाचा प्राण गेला, जीविताचं जर रक्षण नाही झालं तर आमचं जीवन उद्ध्वस्त होत जाईल. काही राहील, काही राहील आमच्या जीवनामध्ये. ज्याच्या दिसण्यासाठी, ज्याच्या असण्यासाठी आम्ही मरणासन्न यातना
नाही रोज नाही प्रत्येक वेळेला आपण साधू संतांचं ग्रंथाचं मार्गदर्शन घेत ना, कमीत कमी अंतिम महासंकटाच्या वेळेला तरी साधू संतांचं ग्रंथाचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. नारदजी महाराज म्हणतात, वसुदेव आणि देवकी, मला असं वाटतं या प्रसंगाला आई भगवतीची आराधना केली पाहिजे. नारदजी महाराज, तुम्ही अखंड नारायण नाम गात असता, तुम्ही नारायणाची भक्त आहात, उपासक आहात. तुम्ही आई भगवती जगदंबेची आराधना उपासना मला सांगत आहात, आम्हाला सांगत आहात, कारण काय आहे? मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर नंतर देईन. पहिल्यांदा माझ्या वाक्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. या प्रसंगाला तुम्ही आई भगवती जगदंबेची आराधना सुरू करा. 99 यज्ञ करा. याचा अर्थ देवी भागवत कथेचं आयोजन करा. वेळ साधी नाही. या वेळेला इतर लघु साधन करण्याचा काही फायदा होणार नाही. प्रसंगाचं गांभीर्य जाणना आणि 99 यज्ञाला आरंभ करा. वसुदेव आणि देवकी हात जोडून म्हणतात, नारदजी महाराज, पूर्वीला जी गोष्ट तुम्ही आम्हाला आज सांगितली, हीच गोष्ट आमच्या कुलगुरूंनी आम्हाला सांगितली होती. ज्या वेळेला माझा विवाह झाला, देवकी माता वसुदेवी महाराज म्हणतात, आमचा विवाह ज्या वेळेला झाला, आकाशवाणी झाली. आकाशवाणीनं कंसाला सांगितलं, सगळ्या जगाला सांगितलं की वसुदेव देवकीचा 8वा पुत्र कंसा तुझा काळ राहील. तेव्हापासून कंसाने मला बंदीशाळेमध्ये, आम्हाला बंदीशाळेमध्ये ठेवलं. एक बाळ झालं, त्याची हत्या माझ्या भावाने केली, कंसाने केली. दुसरं बाळ झालं, त्याची हत्या झाली. तिसरं बाळाची हत्या झाली. अशा 6 बाळांची हत्या झाली. एक तरी बाळ माझं वाचलं पाहिजे. एक तरी बाळ माझं वाचलं पाहिजे. गर्गाचार्य महाराजांना आम्ही बोलावून पाठवलं आणि गर्गाचार्य महाराज गोकुळातून मथुरेत येऊन पोहोचले. बंदीशाळेमध्ये आमच्या भेटीसाठी आले. आलेल्या सद्गुरूंना आम्ही साष्टांग नमस्कार केला. गर्गाचार्य महाराज, यानंतर जी लेकरं आम्हाला होतील त्यांचा मृत्यू होऊ नये याच्यासाठी आम्ही काय करावं? लक्षात घ्या, सगळेच उपाय जगामध्ये सापडत नसतात बरं, आणि सगळेच उपाय दवाखान्याने होऊ शकत नाही. सगळंच मार्गदर्शन आपल्याला कायद्याच्या पुस्तकात मिळू शकत नाही. सगळंच संरक्षण आपल्याला कायदा देऊ शकत नाही. एक अंतरंगा शक्ती आहे, एक बहिरंगा शक्ती आहे. म्हणून सगळ्याच गोष्टी जगताकडून अपेक्षित ठेवू नये. मी हॉस्पिटलमध्ये जाईल, औषध घेईल म्हणजेच बरा होईल, तेवढं भरोशावर राहायचं नाही. प्रोटेक्शन, संरक्षण, सहारा, आश्रय परमशक्तीचा घेतला पाहिजे. भौतिक दृष्टिकोनातून जरी सुद्धा काही अल्पसा प्रयत्न जरी आपण करतो तरी भरवसा भगवती भगवंतावरतीच असला पाहिजे. उपाय करून करून थकल्यानंतर का होईना भगवती भगवंताचे चरण धरले पाहिजे. अनेक आवश्यकतांपैकी ही मनुष्याच्या जीवनातली निकडीची गरज, आवश्यकता
काहींना संतती होत नाही, लेकरं होत नाही, झाले तर महिना 2 महिने मृत्यू होतो, काहींचा जन्मानंतर मृत्यू होतो. असे किती 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 आपल्याला समाजात दिसतात. उपचार करू नये असं नाही, उपचार करावेत भौतिक दृष्टिकोनातून, पण तेवढ्या उपचारानेच आपलं जीवन मंगलरूप होईल, सुखरूप होईल या भरोश्यावरती राहायचं. पाहणं वसुदेव देवकीचा प्रसंग. नारदजी महाराज म्हणतात, भगवतीच्या आराधनेला तुम्ही आरंभ करा, नवान यत्न करा. वसुदेव देवकी म्हणतात, गर्गाचार्यजीने महाराजांनी सुद्धा ज्यावेळेला लेकर वाचत नव्हते, हत्या होत होती, गर्ग मुनींनी सुद्धा आम्हाला हाच सल्ला दिला होता. गर्गाचार्यजी महाराजांनी स्वतःने विंध्य पर्वतावरती आपल्या सतशिष्याला घेऊन गेले आणि त्या ठिकाणावरती देवी भागवताचा अनुष्ठान केलं आणि सतशिष्याने ती कथा श्रवण केली होती. आई भगवतीची करुणा झाली, कृपा झाली, आशीर्वाद प्राप्त झाला आणि त्यानंतरची माझी 2 लेकरं मृत्युमुखी पडली नाही. कंस दोघांना मारू शकला नाही. 1 7वा आणि 1 8वा. जो 8वा आहे असं वाटलं होतं, ती तर आदिमाया शक्ती होती, हातातून निघून. आई भगवतीचा नवानव यज्ञाचा प्रभाव परिणाम की मला संतती लाभली, जी जगली, जी टिकली. पण महाराज पुन्हा एक वेळेला तीच परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेला गर्गाचार्य महाराजांनी अनुष्ठान केलं, देवी भागवत कथा सांगितली. पण आता तुम्ही आमच्यावरती कृपा करा, तुम्हीच देवी भागवताची कथा वर्णन करून सांगा. नारदजी महाराजांनी वसुदेव देवकीच्या दुःखाचा नाश होण्यासाठी देवी भागवत कथा करण्याची जी विनंती होती ती मान्य केली आणि 9 दिवसाचा नवान यज्ञ म्हणजे देवी भागवत कथेचं आयोजन करून नारदजी महाराज प्रमुख वक्ते झाले. श्रोते वसुदेव देवकी मुख्य यजमान झाले. 9 दिवस या ठिकाणावरती हरिकथेचं गायन झालं आणि 9व्या दिवशी तिकडं गुहेमध्ये प्रवेश करून गेलेले भगवान गोपाल कृष्ण, ज्यांनी घनघोर युद्ध केलं पण तरी सुद्धा जामवंतजी महाराज पराभूत झाले. जामवंताकडून स्वमंतक मणी घेतला, वापस आले ज्या वेळेला मंडपामध्ये हरिकथेचा अंतिम अध्याय श्लोक चाललेला आहे. नारदजी महाराज वसुदेव देवकीला म्हणतात, वसुदेवा देवकी कृष्ण आलाय. म्हणून सुतजी महाराज पुन्हा एक वेळेला विनंती करता शौनकांना, माझ्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारचं संकट असो, आई भगवतीची कथेचं आयोजन करावं, नवानव यज्ञाचं आयोजन करावं. आई भगवतीची कृपा होण्यासाठी याच्यापेक्षा सोपं साधन दुसरं कोणतंही नाही. कशा रीतीनं अजून महात्म्य वर्णन करून सांगतात, हा कथा भाग आपण श्रवण करू. दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणावरती देऊ. पहिल्या सत्राला आपण पूर्ण विराम. रेणुका